आजचा दैनिक मन्ना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचे वचन. यशाहा 55:9. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुझ्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुझ्या कल्पनाहून उंच आहेत. हालेलुया. देव यामध्ये आपल्याला काय बोलण्याचा आज प्रयत्न करतो ते बघूया. कारण आकाश जशी पृथ्वीवर उंच आहे, जसा आकाश आणि पृथ्वीचा देवाने एक अंतर ठेवला तसाच देवाने माणसात आणि देवात एक अंतर आहे. ज्या लोकांना म्हणजे उंच आहे तसेच माझे मार्ग तुझ्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुझ्या कल्पनाहून उंच आहे. जर आपण हे वचन नीटपणे जर वाचलं आणि ह्याच वचनात जर ह्याच पुस्तकात आम्ही 7वं जर वचन वाचलं, त्यात आम्हाला एकदम स्पष्टपणे कळलं की देव आम्हाला काय बोलण्याचा प्रयत्न करतो. दुर्जनांना आपला मार्ग सोडू, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करेल. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. परमेश्वर ह्याच्यात काय बोलतो, आपण जर एखाद्याने आपलं मन दुखवलं किंवा आपल्याबरोबर वाईट केलं तर आपण ती गोष्ट मनात ठेवतो, आयुष्यभर आपल्या मनामध्ये ती गोष्ट लागून राहते. पण देव असा नाही. देव आमचा प्रेमळ आहे, देव आमचा दयाळू आहे, देव आमचा कृपाळू आहे. आमचा येशू ख्रिस्त हा दुर्जनांना ते म्हणतो, तुमची किती जरी पाप असले, किती जरी तुमचे हालेलुया अपराध असले तर त्याला मी क्षमा करेल. आणि असं पण नाही थोडेफार पण नाही क्षमा करेल, पूर्णपणे क्षमा करेल. देव आम्हाला आमचे सोबत राहणारे, आमचे परिवारात राहणारे नातेवाईक असो किंवा आमच्या शेजारी पाजारी लोक असो, आम्हाला त्यांच्यावर कसं प्रेम केलं पाहिजे, जसं देवाने आमच्यावर प्रेम केलं तसं आम्हाला पण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. त्या चुकांना, त्यांच्या अपराधांना किंवा त्यांनी आपल्याला असं मनाला ठेस लागल असं बोलले जरी असेल तर त्याला आपण क्षमा करावा, असे देवाचं वचन आहे. देवाच्या प्रियजनांनो, देवासारखं वागण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो, कारण की देवाने त्याच्या स्वरूपात आम्हाला बनवले आहे. तर देवासारखे गुण आपल्यामध्ये आणण्याकरता आपल्याला देवाच्या चरणात पहिले जाणं खूप गरजेचं आहे. देवा, ज्या गोष्टी माझ्याकडनं होऊ शकत नाही, एखाद्या व्यक्तीने जर ते मन दुखवलं, ते आम्ही मरूच तर विसरू शकत नाही, अशा पण काही आपल्या जीवनात गोष्टी होतात. पण देव त्याला क्षमा करा असं बोलतो. तर आम्हाला आमचा अहंकार सोडून, आमच्या गोष्टी सोडून देवासारखं वागण्याची खूप गरज आहे. कारण की आमचा देव प्रेमळ आहे, आमचा देव कृपाळू आहे आणि त्यासारखं वागणंही आम्हाला आमच्या देवाची गुण आमच्यामध्ये प्रत्यक्षित दिसले पाहिजे. तर ह्या वचनानुसार देवाचे प्रजांनो, जर तुमचं मन कुणी दुखवलं असेल त्याला क्षमा करा आणि देवाच्या चरणी येऊन त्याला क्षमा मागणे होत नसेल, क्षमा करणं होत नसेल तर तुम्ही देवाचरणी येऊन त्याच्यासाठी प्रार्थना करा. देव नक्की तुम्हाला ते हृदय देईल आणि त्याला क्षमा करण्यासाठी मन पण देईल. देवाच्या प्रिय लोकांनो, या आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती करते देवा तुझा हा वचन परमेश्वर, हालेलुया, जे आम्हाला हालेलुया आमचं मन ज्यांनी दुखवलं देवा, त्याला आम्ही क्षमा तर ह्या शरीरात राहून करू शकत नाही. पण देवा, तुझं वचन बोलतंय की त्याला क्षमा करा आणि त्याला क्षमा करून त्या सगळ्या गोष्टी विसरून जा. देवा, ह्या वचनाला ऐकणाऱ्या प्रत्येक लोकांना देवा मी तुझ्या पवित्र हातात सोपते. त्यांना पण ते हृदय दे. त्यांनी जर कुणाला क्षमा केलं नसेल तर तू त्यांना क्षमा करण्यास मदत कर. देवा, हालेलुया, आम्ही सगळं काही विसरून तुझ्यासारखा गुण आमच्यामध्ये आला पाहिजे असे आम्हाला बनव. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड नावात ऐक आणि कबूल कर माझ्या स्वर्गातील पिता. आमेन.